नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण परत एकदा डाळिंब या विषयावर चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे लागवड कशी करायची, जमिनीचं, त्याचं 2 रोपातलं अंतर किती असलं पाहिजे, एक खोड पद्धत, बहुखोड पद्धत असं आपण सविस्तर अशी जाणून घेतलेलं आहे. आता आपण या भागामध्ये डॉक्टर साहेबाकडून आपण माहिती ही घेणार आहोत, की याचं जोपासना कशी केली पाहिजे आणि ह्याच्याबद्दल पाणी व्यवस्थापन असेल किंवा खत बियाण्याचं व्यवस्थापन असेल, छाटणीचं व्यवस्थापन असेल, ह्या सगळ्या बाबी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, दुसऱ्या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आपण आमच्या दर्शक मित्रांना आपला परिचय द्यावा आणि आपण पुढच्या विषयाला आपण हात घालू. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुंभार. मी स्वतः वनस्पती शरीरक्रियाशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट केलेली आहे आणि याशिवाय मी प्रामुख्याने मोडणीम येथे ज्युनियर कॉलेजला ॲग्रिकल्चर विषय शिकवतो. आणि गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की डाळिंबाची लागवड आणि कशा ह्या सगळ्या प्रकारे बाबतीतली. त्याच्यानंतर व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये तिथून पुढे 3 ते 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सांगा. मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे की डाळिंबाची लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण ते सिंगल खोड करणार आहोत की बहुखोड करणार आहोत. मी बरं. तुम्हाला असं विस्तृतपणे सिंगल खोडाबद्दल विशेष बोलणार आहोत, कारण नक्की. बहुखोड हे सगळ्यांना माहित आहे. बरोबर. तर सिंगल खोडामध्ये शेतकऱ्यांनी काय करायला हवं, रोप लावल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं कसलंही ड्रेंचिंग करू नये किंवा त्याला कोणतंही खत किंवा कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक देऊ नये. कारण ते रोप आहे, जसं बाळ असतं तसं ते रोप आहे. बरोबर. त्यामुळे त्याला जमिनीच्या पोटामध्ये व्यवस्थित नैसर्गिक पद्धतीने रुजू द्यावं. बरोबर. जेव्हा ते रुजेल, जेव्हा त्याला नैसर्गिक पद्धतीने वरती त्याची वाढ सुरू होईल, तेव्हा त्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आधार देणे. कारण आपण सिंगल खोड बनवणार आहोत. बरोबर. आधार त्याला एक बांबूचा 8 ते 10 फुटी बांबूचा आधार द्यायचा. ते बरोबर. रोप त्याला टाय करायचं आणि तिथून पुढं महत्त्वाचं काम होतं ते 7 ते 8 महिने पुढे चालतं. त्याला म्हणतो आम्ही ट्रेनिंग आणि प्रुनिंग. त्याला म्हणतो आम्ही वळण देणे आणि छाटणी करणे. बरोबर. वास्तविक पाहता जसं आपण लहान मुलाला चालायला शिकवतो, तसं आपल्याला त्या रोपाला एक खोड तंत्रज्ञानामध्ये किंवा एक खोडामध्ये रूपांतरित करायचं आहे. बरोबर. आज बहुखोडाच्या अनेक समस्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. पण एक खोडामध्ये त्या समस्या नैसर्गिकपणे, प्रतिबंधात्मकपणे नियंत्रित करायच्या असतील, तर त्याला वळण देणं हे तितकंच महत्त्वाचं काम आहे आणि सायमल्टेनियसली त्याला छाटणी देणं म्हणजे आकार देणं. ॲक्च्युअली हे काम झाड हे डेरेदार झालं पाहिजे. नाही, डेरेदार करत असताना त्याला 4 गोष्टीमध्ये आपल्याला करायचं. डेरेदार नाही म्हणता येणार त्याला. ऍक्च्युली 11x7 अंतरामध्ये त्याला व्यवस्थितपणे आपल्याला बसवायचं. म्हणजे 11x7 हे अंतर एका झाडाला 11×7 = 77 स्क्वेअर फूट एका झाडाचं अंतर आपल्याला अपेक्षित असतं. 11×7 = 77 स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला एक झाड बसतंय, पण त्याचा कॅनोपी एरिया आपल्याला मिळतो साधारणपणे 42 स्क्वेअर फूट. म्हणजे उंची 42 स्क्वेअर फूट म्हणजे इकडे 3 फूट आणि इकडे 3 फूट असं 6 फूट आपण, आणि त्याची उंची साधारणपणे 8 ते 7 फूट. म्हणजे जो कॅनोपी एरिया असतो जिथं फळं लागतात. बरोबर. म्हणजे साधारणपणे 6×7 = 42 स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला फळं घ्यायची असतात. बरोबर. आणि म्हणून त्या 8 ते 9 महिन्यामध्ये त्या झाडाला वळण देणे हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आणि त्याच्याबरोबर छाटणी करणे. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपण रोप लावल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांनी एक फांदी सिलेक्ट अशी करायची की ती प्रामुख्याने कणखर आहे किंवा ती निरोगी आहे, जोमदार आहे, आणि ती फांदी आपण टाय करत न्यायची आणि तिला आपल्याला एक खोडामध्ये रूपांतरित करायची. ती सलग आपल्याला 8 ते 9 फुटापर्यंत वाढवत न्यायची उंचीला आणि सायमल्टेनियसली त्याला मुख्य फांद्या, उपफांद्या, त्याचबरोबर त्याला उपफांद्या आणि मग मालाच्या काड्या, या 4 गोष्टीमध्ये रूपांतरित असताना आपल्याला छाटणीचं कौशल्य पणाला लावायचं आणि छाटणी 4 विभागात करायची. एक आम्ही त्याला म्हणतो स्कर्टिंग. स्कर्टिंग म्हणजे जसं लहान मुलीचा स्कर्ट असतो किंवा आपण ख्रिसमसचं झाड असतं तशा पद्धतीने स्कर्टिंग सारखा त्याला खालून आकार देत जायचा. दुसरं त्याला म्हणतो आम्ही वळण देणे. वळण देणे म्हणजे त्याला व्यवस्थितपणे एक खोडापर्यंत व्यवस्थित नेणे. बरोबर. आणि तिसरं त्याला म्हणतो आपण ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे त्याला व्यवस्थित साईड ब्रांचेस, ज्या मालाच्या फांद्या, उपफांद्या आणि काड्या, जे लोड बेरिंगचं काम करतात, ज्याच्यावरती फळं सेट होतात, बरोबर, त्याच्यासाठी त्याला आपण म्हणतो प्रुनिंग. आणि मग पुढचा मुद्दा येतो तो टॉपिंग. अच्छा. म्हणजे ऍक्च्युली या 4 गोष्टीमध्ये म्हणजे स्कर्टिंग, त्याच्यानंतर ट्रेनिंग, प्रुनिंग आणि टॉपिंग, या 4 गोष्टीमध्ये आपल्याला तुम्ही 4 गोष्टी सांगितल्या ते थोडं प्रचलित भाषेमध्ये काही सांगता येईल का त्याला? प्रचलित भाषेमध्ये त्याला असं म्हटलं जातं की वळण देणे, छाटणी देणे, छाटणी करणे,
सायमल्टेनियसली आकार देणे आणि त्याचे शेंडे व्यवस्थित टॉप करून काड्यामध्ये रूपांतरित हा करणे. म्हणजे तर सर्वसामान्य शेतकऱ्याला समजेल म्हणून मी असं बोललो. हो बरोबर. हा. आणि त्या अनुषंगाने ते झाड संपूर्णपणे म्हणजे अगदी ड्रोप लागवडीपासून ते 8 ते 9 महिने या एक खोड तंत्रज्ञानामध्ये अजून एक महत्वाचा बाब तुम्हाला सांगू इच्छितो की आपण 11व्या महिन्यात भार धरतो आणि 18 18.5व्या महिन्यामध्ये तो पहिला भार हार्वेस्ट होतो. यामध्ये शेतकऱ्यांनी केलेली प्रॅक्टिस जरी असली तर ती यशस्वी ठरलेली आहे. आज आमच्यासारखे एक्सपर्ट्स असतील किंवा संस्था असतील हे सगळे म्हणतायत की 2, 2.5, 3 वर्ष आपण थांबलं पाहिजे पहिला भार धरत असताना. पण इथे एक खोड तंत्रज्ञानामध्ये असे झुडूप आपण तयार करतोय की ते 11व्या महिन्यात ते भार घेण्यासाठी तयार होत आहे आणि 18व्या महिन्यामध्ये पहिला भार तुटून निघतो. लागवड सुरू झाल्यापासून, दर्शक मित्रांनो, लागवड सुरू झाल्यापासून 18व्या महिन्यामध्ये तुमच्या हातात फळ पडेल आणि ते फळ तुम्हाला गोड आहे हे सर सांगत आहेत की त्यांच्या पद्धतीने जर आपण लागवड केली तर ते फळ नक्कीच गोड होईल आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या आधार नक्कीच लाभेल. बरोबर. आणि यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. सांगा. एक खोड तंत्रज्ञानाला मी मगाशी बोलता बोलता म्हटलं की या सगळ्या समस्या नियंत्रित होणार आहेत पण शेतकऱ्यांची पैशाची बचत होणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. कारण शेवटी बचत हाच फायद्यामध्ये रूपांतरित होतो. बरं. म्हणजे छाटणीचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होतोय. जो बहुखोडमध्ये शेतकरी अगदी 25 रुपयापासून 70-80 रुपये एका झाडाला छाटणीचा खर्च करतात. खर्च आहे. हा सिंगल खोडमध्ये आपल्याला साधारणपणे वर्षाचा खर्च 10 ते 12 रुपये येतोय. त्याच्यानंतर फवारणीचा खर्च कमी येतोय कारण पूर्णपणे फवारणी नियंत्रित होता होता नैसर्गिक घटकामुळेच कीड रोग नियंत्रित होत आहेत. बरोबर. कारण सूर्यप्रकाश हाच एक नैसर्गिक आपल्याला देणगी अशी आहे की 365 दिवसापैकी 350 दिवस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि तो संपूर्ण नखशिकांत म्हणजे पूर्ण झाडावरती आणि जमिनीवरती सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे आज तिथे नैसर्गिकपणे कीड आणि रोग नियंत्रित होतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून फवारणीचा खर्चही कमी येतो. हे जंगली झुडूप आहे, ह्याला सेंद्रिय खताला प्रचंड प्रतिसाद देत आहे. त्यामुळे ह्याला रासायनिक खतं अगदी काळजीपूर्वक माती, पाणी आणि पाणदेट परीक्षणानुसार दिली पाहिजेत आणि जमिनीचं आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासलं पाहिजे. पाणी अत्यंत काटेकोरपणे दिलं पाहिजे. या काही व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक अवलंबल्या पाहिजेत आणि तरच या डाळिंबातल्या समस्या आपण नियंत्रित ठेवू शकतो आणि मग आपल्याला जी अपेक्षित क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन हवं आहे ते आपल्याला नक्की या पद्धतीने मिळतं असा आमचा अनुभव आहे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात साहेब उत्पादनाचा खर्च कमी होतो. ही बाब महत्वाची. ह्याच्यामध्ये आता आपलं पाणी व्यवस्थापनाचा एक विषय राहिलेला आहे. एक मिनिटामध्ये पाणी व्यवस्थापन सांगावं. पाणी हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. पाणी तारक आहे तसं मारक आहे. डाळिंबासाठी तर ते खूपच मारक आहे. ज्या ज्या काही फळबागामध्ये समस्या येतात किंवा डाळिंब शेतीमध्ये समस्या येतात फक्त आणि फक्त पाण्यामुळे येतात आणि नको असलेल्या व्यवस्थापनाच्या पद्धती अवेळी जास्त केल्यामुळे ह्या समस्या वाढतात. म्हणून शेतकऱ्यांना या व्हिडिओ मार्फत मी एक विशेष आव्हान करेन की डाळिंबाच्या बाबतीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करताना अत्यंत काटेकोरपणे करा. जमिनीच्या प्रकारानुसार, हवामानानुसार, अवस्थेनुसार, गरजेनुसार पाणी त्याला तहानलेल्या स्वरूपात द्या. मी पहिल्यांदाच सांगितलं हे पाण्याचा प्रचंड ताण सहन करणारं झुडूप आहे. त्यामुळे ह्याला पाणी पोच पद्धतीने द्या, वापसा पद्धतीने द्या, तहानलेलं ठेवा, अति पाणी देऊ नका कारण पाण्यामुळेच ह्या समस्या येतात. त्यामुळे ठिबक सिंचन हे वरदानच आहे. एकरी साधारणपणे जमिनीनुसार आपल्याला ठिबकचा अंतर ठेवताना साधारणपणे 2 ड्रिपर ठेवावेत. 2 ते 4 लिटरचा जास्तीत जास्त डिस्चार्ज ठेवावा. हलकी जमीन असेल तो 8 ते 12 लिटर पण जावं. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन करताना वेळ, त्याचबरोबर त्याचा डिस्चार्ज, जमिनीचा प्रकार, झाडाची अवस्था, हवामानाचे घटक या सर्व बाबी विचारात घेऊन आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत काटेकोरपणे महत्वाचं आहे. दर्शक मित्रांनो, सरांनी पाणी व्यवस्थापन हे कळीचा मुद्दा असं सांगितलेला आहे तर त्याच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. दुसरा मुद्दा असा आहे की सरांनी जे खत व्यवस्थापन सांगितलंय, छाटणीचं सांगितलंय हे सगळं बारकाईने अभ्यास करा आणि आपण आता इथं थांबतोय आणि पुढील भागामध्ये आपण ह्याचं मार्केट वगैरे आपण थोडंसं सर्वे करणार आहोत. तर या वेळेस सरांनी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. सर धन्यवाद. धन्यवाद.